वतीनं विविध मागण्यासाठी आज जन आक्रोश आंदोलन करण्यात येते। मी आता हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये आपण जर बघितलं तर गांधी चौकामध्ये जे आहे ते अशा प्रकारे चूल पेटवून जे आहेत ते महिलांनी जे आहे ते भाकरी तापायला सुरुवात केली आहे। महिला या ठिकाणी जे आहेत ते भाकरी जे आहे ते अशा गांधी चौकामध्ये जपतात। सर्व शिवसेनेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर संपर्क प्रमुख प्रभात थोरात असतील यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन होते। नेमकं कुठल्या कुठल्या मागण्या घेऊन आंदोलनामध्ये उतरलात? या सरकारचं मनोधैर्य खचलेलं आहे। हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। विद्यार्थ्यांची दुर्दशा बघितली आपण तर नीटसारख्या परीक्षेचे पेपर फुटले जात आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे। आज पेट्रोलच्या डिझेलच्या दरवाढ एवढी झालेली आहे, दरवाढ झाली, परंतु शेतकऱ्यांना, जनतेला पेट्रोल पंपावरती मुबलक पेट्रोल डिझेल सुद्धा मिळत नाही। गॅसची दरवाढ झालेली आहे, गॅस मिळाला तर भयंकर दरवाढीमुळे सगळ्या गोष्टीची महागाई झाली, सगळी गोष्टी मिळत नाही। तुमची आता मागणी काय? आमची मागणी अशी आहे की शेतकरी त्रासलेला आहे। शेतकऱ्याची जी कर्जमाफीचा खोटा GR तुम्ही काढलेला आहे तो GR फसवा आहे। अनेक अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळूच नाही अशी या सरकारचं धोरण आहे। ते जे काही GR तुम्ही काढलेला आहे तो मागे घेऊन विनाअट कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी। पेट्रोल डिझेलचे वाढलेले दरवाढ पाठीमागे घ्यावी। त्यानंतर इंधन दरवाढ जी झालेली आहे, गॅसची दरवाढ जी झालेली आहे ती मागे घ्यावी आणि जनतेला या त्रासातून मुक्ती मिळावी, यासाठी आमची प्रमुख मागणी आहे। आणि म्हणून भर उन्हात आम्ही हे आंदोलन सुरू केले। आपण बघतोय जिल्हा प्रमुख आहे तर काय DAP मिळत नाही अशी तुमची मागणी? हो, या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आता शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस आलेले आहेत, पण या ठिकाणी DAP मिळत नाही, युरिया मिळत नाही। आणि या ठिकाणी या येणं काय केलेलं आहे, बरेच जागी स्टॉक केलेला आहे। शेतकऱ्याची पिळवणूक करण्याचे काम या ठिकाणी करत आहेत। खताचे भाव या ठिकाणी सरकारने वाढवलेले आहेत। त्यामुळं आम्ही या ठिकाणी निषेध करत आहे या सरकारचा की एक तर कर्जमाफी बिनअट कर्जमाफी करायला पाहिजे। ज्या ठिकाणी उद्धव साहेबांनी कर्जमाफी केली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे। काय इशारा आहे का सरकारला काय आजच्या आंदोलनातून? आजचं हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे, याहीपेक्षा तीव्र आंदोलन आहे। शेतकऱ्याच्या मागण्या मान्य नाही झाल्या, शेतकऱ्याचा सातबारा कोरा जर झाला नाही तर आम्ही सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही आणि संबंधित शासनाला जाहीर सांगू इच्छितो की तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा, अन्यथा खुर्च्या खाली करा। काय आश्वासन सरकारला इशारा आहे आजच्या आंदोलनातून? नाही, मागणी आम्ही शिवसेनेकडून प्रमुख मागणी एकच आहे की ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती, कुठल्याही अटी न टाकता सरसकट कर्जमाफी केली होती, तर त्याच प्रकारची उद्धव साहेबांनी जशी कर्जमाफी केली होती तशीच कर्जमाफी या सरकारनं सुद्धा करायला पाहिजे। जर न केल्यास या महाराष्ट्रामध्ये या मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही। बघतोय आपण की सरसकट कर्जमाफीची मागणी होते। जर सरसकट कर्जमाफीची मागणी तुमची पूर्ण झाली तर पुढचा काय इशारा आहे? सरकारने खरं म्हणलं ते जे कर्जमाफीचा जो GR कार्ड आहे तो कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे। उद्धव साहेबांनी 2019ला ज्याप्रमाणे कर्जमाफी केली होती बिनअट, तशी कर्जमाफी या सरकारनं करावी अशी आमची मागणी आहे। आणि जर नाही केली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। काय मागणी असणार आहे? इकडे बघा, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांची सरसकट विनाअट विनाशर्त 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती। या सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी स्वतः घोषणा दिली होती, वचन दिलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू। मग आज तुमच्याजवळ शासन आहे, सरकार आहे, अधिकार आहे, तुम्ही फसवी कर्जमाफी का केली? तुम्ही काय म्हणताय की 50,000च्या वरती जे कर्ज आहे ते पैसे अगोदर भरा। इशारा काय आहे सरकारला? आमचा इशारा आहे की तुम्ही जे वचन दिलंय की सरसकट सातबारा कोरा करणार, ते कोरा अगोदर सातबारा कोरा करा, नाही तर आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही महाराष्ट्रात। सरकारनं वचननाम्यामध्ये वचननामे केले होते त्या वचननाम्याची पूर्ती करा अशी मागणी जी आहे ते सर्व शिवसैनिकांनी केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।